सर, मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होत आहेत. राज्य सरकारकडून त्यांना अधिकृत एका दिवसाची परवानगी दिलेली आहे. या आंदोलनाबाबत तुमची प्रतिक्रिया होईल? एका दिवसाच्या परवानगीच्या अनुषंगाने सर्वात आधी बोलेल, ये सरकार लोकतंत्र से डरती है, इसलिए कभी पुलिस को तो कभी न्यायालय को आगे करती है. त्यामुळे ते येत असतील तर त्यांच्याशी चर्चा करा. आंदोलन असेल तर त्या संदर्भामध्ये सरकारने सामोरं जायला हवं. आजच तारीख मराठा आंदोलकांनी दिली असं नाही, तर या काळात गणपती राहणार आहे हे माहीत होतं. आणि 3 महिन्यापूर्वी जर सरकारला आजची तारीख सांगितली होती तर त्या दृष्टिकोनातून सरकारनं गेल्या 3 महिन्यात काय केलं? त्यामुळे स्वतः काही करायचं नाही, स्वतः जबाबदारी घ्यायची नाही, स्वतः चर्चा करायची नाही, स्वतः बोललेले दिलेले जे आश्वासन आहेत ती पाळायची नाही. आणि नंतर मग आता एकदमच असं त्यांनी चित्र निर्माण करायचं की आता फार मोठा गोंधळ होईल, आता शहर असं होईल, सणाचा एकंदरीत असणारा हंगाम आहे आणि यामध्ये केव्हाच निर्माण होईल. अरे 3 महिने तुम्ही झोपा काढत होते का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे गत 3 महिन्यामध्ये सरकारने आपला नाकर्तेपणा हा विशेष करून ठळक अक्षरामध्ये अधोरेखित केलेला आहे. करिता आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीला आंदोलक नव्हे तर या परिस्थितीला दस्तरखुद शासन जबाबदार आहे. त्यामुळे शासनाने आता उद्भवलेल्या परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता किंवा कांगावा न करता या अनुषंगानं त्यांनी या आंदोलनाला सामोरं गेलं पाहिजे. आणि कुठलीही पळवाट ना न्यायालयाची ना पोलीसची ना एकंदरीत मुंबईमध्ये असणाऱ्या गणपती उत्सवाची कुठलीही सबब त्यांनी पुढे करू नये. जरांगे यांची जी प्रमुख मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आहे. बावनकुळेंनी असं म्हटलं की काँग्रेसने याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. बावनकुळेंच्या कोर्टमध्ये जो बॉल आहे तर बावनकुळेंनी भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करावं हे सांगावं. आता काँग्रेस तर जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पण मंजूर करायला सांगत नव्हती. त्या जनसुरक्षा कायद्याला आमचा विरोध होता, तरी त्यांच्याजवळ असणाऱ्या पाशवी राक्षसी बहुमताच्या जोरावर त्यांनी तो जो कायदा आहे हा पारित करून घेतला. आता आंदोलनाला काँग्रेसची भूमिका काय आहे हे विचारण्याच्या आधी बावनकुळेजींनी पहिले देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बहुमत मिळाला 7 दिवसाच्या आत मराठा आरक्षणाचा जो काय निर्णय आहे तो आम्ही घेऊ असं सांगितलं होतं. याचं स्मरण त्यांना या निमित्तानं करून द्यायचं आहे. आणि सोबतच काँग्रेसला यामध्ये नाहक ओढण्याची कुठलीही आवश्यकता नाही. यामध्ये मागचं जे सरकार आहे, जसा पिक्चर भाग 1 भाग 2 बाहुबली 1 बाहुबली 2 धूम 1 धूम 2, तसंच हे आता धूम 2 सरकार आहे. पहिले जे होतं ते एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला जाऊन नमस्कार करून नतमस्तक होऊन भाषण अर्ध सोडून तिथे गेले, पुन्हा माईकवर आले, शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि सांगितलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. काय झालं त्या आरक्षणाचं? याचं उत्तर आता त्यांनी दिलं पाहिजे. मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत हे आंदोलन मागच्या वेळेस आलं होतं आणि नवी मुंबईतूनच परतवलं. तेव्हा गुलाल उधळून गेलेलं आंदोलक जे आहेत त्यावेळेस नेमकेपणाने काय आश्वासन दिलं होतं, त्यांना कुठून आरक्षण देणार होतात हे स्पष्ट करावं. त्यामुळे यामध्ये सरकारने दिलेले आश्वासनं जे आहेत आणि त्यांनी मागच्या वेळेस मुंबईमधून आंदोलक गुलाल घेऊन वापस गेले त्यावेळेस नेमकं काय सांगितलं होतं याचा सर्व एकत्रित हा खुलासा झाला पाहिजे. आणि तो खुलासा न करता आज ते वेगळेच काही कारण जे सांगतात आहेत हे अत्यंत हास्यास्पद आणि दुसरीकडे हे दुर्दैवी स्वरूपाचं आहे. देवेंद्र फडणवीस जे आहेत हे समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावतात आहे. आणि इंग्रजांचं जे धोरण होतं तोडाफोडा आणि राज्य करा त्याचंच अनुकरण देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज्यकारभार चालवत असताना ते करत आहेत. 2014ला मुख्यमंत्री बनण्याच्या आधी धनगर समाजाला त्यांनी काय आश्वासन दिलं होतं की पहिल्या मीटिंगमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल. काय झालं? आज 10 वर्ष झाले धनगर समाजाला आरक्षण नाही. मराठाचं आरक्षणाचं काय म्हणाले की 7 दिवसात आम्ही निर्णय घेऊ, ते आरक्षण त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भांडणं लावण्याचं जे कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत जे केलेलं आहे हे आता कुठेतरी अंगाशी आलेलं आहे. आणि अंगाशी आलेलं असताना त्यांनी इतर पक्षाच्या संदर्भात कुठेही काही बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याजवळ पाशवी बहुमत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो 240 आमदार त्यांच्याजवळ आहेत. त्यांनी निर्णय घ्यावा. आणि राहिला विषय मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं तर विधानसभेमध्ये याचे जे ठराव झालेला आहे
या आरक्षण देण्याच्या ठरावामध्ये काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सभागृहामध्ये एखादा जर ठराव होत असेल तर तो सार्वभौमत्व आहे, तो ठराव आजही कायम आहे आणि त्या भूमिकेशी काँग्रेस ठाम आहे. नाही, मग आंदोलनाला पाठिंबा आहे का काँग्रेसचा? विषय जो आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तातडीने सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी बोलले होते त्या सर्व गोष्टी त्यांनी कराव्यात. आणि हा मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हा राजकीय मुद्दा नाही. हा मुद्दा जो आहे हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. हा एक सोशो इकॉनॉमिकल जी असणारी समाजाची परिस्थिती आहे त्यातून कशा पद्धतीनं समाधान करता येईल त्या अनुषंगाचा आहे. आणि त्या संदर्भामध्ये थेट स्वरूपामध्ये सरकारने भूमिका ही घेतली पाहिजे. आणि ती भूमिका घेत असताना सागर नावाचा बंगला जो आहे, ज्या सागर बंगल्यामध्ये मागच्या काळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना ते राहिलेत, सागर बंगल्यात काय काय कारस्थानं झाली होती ते त्यांनी उघड करावेत. आणि त्या सागरमध्ये जे काही मंथन झालं त्या मंथनातलं अमृत जे आहे ते स्वतः त्यांनी पिऊन घेतलं. ते अमृत जे निघालं त्याच्यातला सत्तेचा जो मलिदा निघाला, त्याच्यातलं जे लोणी निघालं हे भाजपने एकट्याने खाल्लं. आणि त्यातलं जे विष आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिंपडलं. मराठा ओबीसी वाद निर्माण केला, हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला, जाती जातींचे वेगवेगळे घरं त्यांनी निर्माण केले. आणि एवढं मोठं विष या समाजामध्ये संतांच्या भूमीतल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पेरलं की त्यामुळे एक फार मोठी दुफळी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही तर सद्भावना घेऊन चाललोच आहे. मात्र सागर बंगल्यावर त्यांनी जो बार भरला, जो ठासून ठासून त्यांनी द्वेष या महाराष्ट्राच्या नसानसामध्ये भरला, आज त्याचं देखील उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागणार आहे. उद्या रेड्डी मुंबईत येत आहेत, त्याबद्दल सांगा. ठाकरे पवारांची भेट होऊ शकते का किंवा काय एकंदरीत गाठीभेटी असतात? उद्या जे उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्रात येत आहेत. ते मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरेजींची भेट घेणार आहेत, तर वायबी सेंटर या ठिकाणी शरद पवारांची भेट घेणार आहे. आणि तदनंतर ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद देखील ते संपन्न करणार आहेत. ठाकरेंची भेट आहे? हो, आमचे मित्रपक्ष जे आहेत त्या दोन्ही मित्रपक्षाच्या उद्धवजी ठाकरे साहेब तद्वतच शरद पवार साहेबांची त्यांची उद्या भेट आहे. या सोबतच एकंदरीत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जो मूलभूत प्रश्न आहे तो 27% सर्व आरक्षण देणं किंवा 50% मर्यादेतच सर्व आरक्षण बसवणं हे शक्य नाही. आज देवेंद्र फडणवीस हे सतत गुणगान गात असतात नरेंद्र मोदींचे. केंद्राकडे त्यांना जाण्याची ओढ लागलेली आहे. स्वतःही पंतप्रधान होण्याचे डोहाळे त्यांना लागलेले आहेत. करिता कुठे जबरदस्तीने हिंदीसारखे विषय तर अजून काही विषय जे आहेत हे बळजबरी महाराष्ट्राच्या गळ्यात उतरवणं सुरू आहे. त्यांचे जे 2 उपमुख्यमंत्री आहेत हे देखील गृहमंत्र्यांच्या फार जवळचे आहेत आणि ते देखील केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत पंतप्रधानांचाही सातत्याने त्यांच्या भाषणात उल्लेख करत असतात. आता या तिघांनी दिल्लीला जाऊन बसावं आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी आणि 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आणि हे काही न करता त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जाती जातीमध्ये वाद निर्माण करून देण्याचा एक कुटील डाव हा देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि करिता महाराष्ट्राला वेठीस ते धरत आहेत. ही असणारी आमच्या आरक्षणाच्या संदर्भातली मागणी आणि भूमिका आहे. हिंदी में जानना चाहेंगे, मनोज जरांगे मुंबई की तरफ आ रहे हैं, सरकार ने 1 दिन की परमिशन दी है उसको यहाँ. दूसरी बात, कांग्रेस का समर्थन है इस आंदोलन को, क्या कहना चाहेंगे? और मनोज जरांगे का कहना है कि ओबीसी में से मराठा समाज को आरक्षण दिया जाए, क्या कहना चाहेंगे? इसमें 1 दिन की जो मोहलत दी है ये हास्यास्पद है. ये सरकार को गणतंत्र मंजूर नहीं है और ये सरकार लोकतंत्र से डरती है, इसलिए कभी कोर्ट को तो कभी पुलिस को आगे करती है. और नतीजन अभी 1 दिन पे जो आके रुके हैं तो 1 दिन का इसमें कोई अल्टीमेटम देने की जरूरत नहीं, क्योंकि आज ही जो है ये आज ही कोई डेट तय हुई है ऐसा नहीं है. तो पिछले 3 महीने पहले ही इस आंदोलन का ऐलान मराठा आंदोलकों ने किया था और 3 महीने तक सरकार सोई हुई थी क्या? 3 महीने तक उन्होंने क्या किया? अब 3 महीने सोए रहे और आज अभी जाकर आप बवाल कर रहे हो, तो इसकी जिम्मेदारी पूरी सरकार की है. रही बात आरक्षण को लेके, तो देवेंद्र फडणवीस जो है वो बहुत दिल्ली का और मोदी जी का और भाजपा का काफी वो गुहार लगाते रहते हैं. तो उन्होंने जाके बैठो और जो 50% पर जो आरक्षण रुका हुआ है उसकी जो लिमिट है उस लिमिट को हटा दो.
उस लिमिट को बड़ा कर दो और उसमें मराठा समाज को आरक्षण दो। मराठा आरक्षण देने के लिए कांग्रेस पार्टी का कोई उसमें से समर्थन नहीं है, और विधानसभा में जो वहां पर जो रिजोल्यूशन आया था उसमें आरक्षण देने को लेकर कांग्रेस ने भी अपना जो वोटिंग है वो किया था। और इतना ही नहीं, तो कांग्रेस के राज में आरक्षण दिया था, ये भी तारीख गवाह है। इसलिए आप केंद्र सरकार से जाकर जो 50% की जो लिमिट है उसको बढ़ाओ। भाजपा को जो है वो लिमिट बढ़ाना है नहीं, आरक्षण देना है नहीं उसको। इस आरक्षण के मुद्दे के तहत जो आरक्षण मिलना चाहिए मगर न देते हुए वो वहां पर एक संघर्ष महाराष्ट्र में खड़ा करना चाह रहे हैं। और ये संघर्ष आज ही खड़ा करना नहीं, तो इसके पहले वो सागर नाम का एक जो उनका बंगला था उस पर उन्होंने बहुत वहां पर मंथन करके अमृत जो था वो खुद निकल गए, और जो जहर था, जो विष निकला, वो पूरे महाराष्ट्र में छिटकारते हुए एक द्वेष की राजनीति वो वहां पर वो कर रहे हैं। और जो मक्खन जो है वो पूरा वो निकल गए, और जो छाछ है अभी वो छाछ कभी अपोनेंट के खिलाफ में, विरोधी नेता दल के खिलाफ में वो फेंकने का जो प्रयास कर रहे हैं, ये बहुत ही संगीन स्वरूप का एक उनका कारनामा है। फोड़ो तोड़ो और राजनीति करो, ये अंग्रेजों की चाल जो है वही वो चल रहा है। और उनको इसमें समाधान जो है वो तुरंत निकाल सकते हैं। उनके पास 240 विधायक है, उनके पास केंद्र सरकार है। उन्होंने यदि दिल पे लिया और उन्होंने यदि ठाना तो 5 मिनट के भीतर इसमें से रास्ता निकल सकता है। उपराष्ट्रपति के जो कैंडिडेट हैं वो कल आ रहे हैं यहाँ, क्या कहना चाहेंगे? उपराष्ट्रपति जी के कैंडिडेट जो है वो महाराष्ट्र के दौरे पर है। कल वो यूबीटी नेता इंडिया अलायंस पार्टनर आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब की सबसे पहले मुलाकात लेंगे, उसके बाद आदरणीय शरद पवार जी से उनकी मुलाकात होगी, और उसके पश्चात वो प्रेस को संबोधित करेंगे। सर, जिस तरह से जो 50% का टैरिफ लगा है, डोनाल्ड ट्रंप ने लगाया है, मोहन भागवत जो आरएसएस के प्रमुख है, उनका कहना है कि जो व्यापार हो वो दबाव में ना हो, अपनी इच्छा से हो, इस तरह से उनका कहना है, और देश हित में हो, जो भी कंट्री से होगा। तो क्या कहना चाहिए? वो जो उनका जो कहना है, उनका कहना नरेंद्र मोदी जी ने मानना चाहिए। अब वो नरेंद्र सरेंडर क्यों है, इसका भी जो जवाब कांग्रेस मांग रही है वो उन्होंने भी मांगना चाहिए। सर, जिस तरह से माय डियर फ्रेंड डोनाल्ड ट्रंप और अब की बार ट्रंप सरकार, ये सब बातें सामने रख के कहा जा रहा है कि इस तरह से नरेंद्र मोदी प्रधानमंत्री ने सब किया था और अब 50% टैरिफ लगाया गया। जो जुमला जो था 15 लाख रुपए का जुमला या जुमलेबाजी जो थी, अब उसके चपेट में अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी अभी नरेंद्र मोदी जी ने अपने देश को जाके खड़ा कर दिया है। सर, आरएसएस को लेकर ही सवाल है। मोहन भागवत ने एक आरएसएस के कार्यक्रम में ही कहा कि आरएसएस जो एक संगठन है, इस संगठन जैसा विरोध किसी भी संगठन का आज तक देश में हुआ नहीं। जितना विरोध आरएसएस का हुआ उतना किसी भी संगठन का हुआ नहीं। बावजूद इसके संघ की साख जो है वो बनी हुई है, क्योंकि संघ में जो है एक अनुकूलता है, इसलिए संघ को पूरे देश भर में लोगों ने स्वीकार किया है। संघ ने जितना अपनी भूमिका को बार बार जो बदला है, वो शायद किसी अन्य दल ने भी उस प्रकार से बदलाव अपने आप में, यानी भूमिकाओं में बदलाव नहीं किया होगा। उसके बाद में संघ ने एक विशिष्ट समाज को ही जो प्रतिनिधित्व दिया है, वैसा भी किसी अन्य दल ने नहीं किया है। और आज़ादी के आंदोलन में उनका शरीक न होना से लेकर तो आज संविधान को अभिप्रेत भारत निर्माण की जो प्रक्रिया है उसको भी उनको नकारते हुए आगे चल रहे हैं। तो खुद को भी विरोध है, ये खुद ही वो बोल रहे हैं, मगर वास्तव में वो संगठन है क्या, इसको भी एक बार उन्होंने जाहिर करना चाहिए। क्योंकि उसका संगठन का जो रजिस्ट्रेशन होता है वो कहाँ पर है, उसका जो मेमोरेंडम होता है वो कहाँ है, एक बार वो भी बता दे। और इसके साथ चलते हुए ये भी बता दे कि उनका भारत के संविधान पर विश्वास है या बंच ऑफ थॉट को अभिप्रेत भारत निर्माण करना चाहते हैं, ये भी वो बताते चले। विरार में बीते दिनों एक हादसा हुआ, उसमें एक बिल्डिंग गिरी और कई लोग दबकर मर गए। 17 से 18 का डेथ टोल है। मुख्यमंत्री ने संवेदना व्यक्त की है, आपका क्या कहना है इस पूरे मामले को लेकर? नहीं, आए दिन इस प्रकार से जो घटनाएं हो रही है वो क्यों हो रही है, इसमें कि महानगर पालिका का जो भ्रष्टाचार है उसके कारण से ये क्षतिग्रस्त ये जो बिल्डिंग है उसको बर्दाश्त किया जा रहा है क्या, इसका भी एक बार वो खुलासा करे। क्योंकि ऐसी बिल्डिंगों का गिरना, एक तो इंजीनियर की गलती हो सकती है, जो ठेकेदार है जिसने बांधा है, जो बिल्डर है उसकी गलती हो सकती है, या
फिर प्रशासन की गलती हो सकती है। तो इसमें गलती किसकी थी ये भी वो बताते चले। मुझे ऐसा लगता है कि आए दिन जो महानगर पालिका है उसका सारा जो गवर्नेंस है, ये गवर्नेंस बंद पड़ा हुआ है और केवल वो भ्रष्टाचार में लिप्त है। सर, डोनाल्ड ट्रंप का एक और स्टेटमेंट है, वो ये कहते हैं कि जॉर्ज सोरोस और उसके पागलों के एक समूह ने पूरे देश को बर्बाद कर दिया है। जॉर्ज सोरोस को लेकर ट्रंप का ये जो बयान है उसको आप किस तरीके से देखते हैं? नहीं, ट्रंप के सारे बयानों पर सारी मीडिया और सारे विपक्ष किससे सवाल पूछ रही है, और मुझे लगता है कि ट्रंप के यहाँ जो 45 बार जो उन्होंने जो बयान किए उसको लेकर पंतप्रधान एक प्रेस कॉन्फ्रेंस करे और इन तमाम सवालों का जवाब दे। नहीं, जॉर्ज सोरोस को लेकर नहीं, मैं वही कह रहा हूं कि ट्रंप ने जो भी कहा है उसको लेके जो मीडिया जो सवाल पूछ रही है वो अपनी जगह बिल्कुल सही है, मगर सारे सवालों का जो जवाब है नरेंद्र मोदी एक बार प्रेस लेकर इन सारे सवालों का जवाब दे कि हमारा राष्ट्र के पंतप्रधान होने के नाते उनका ये उत्तरदायित्व है कि वो इसको करे। सर, राहुल गांधी ने उठाया सवाल कि जिस तरह से प्रधानमंत्री आए और फिर बाद में गुजरात मॉडल का कहा गया कि गुजरात मॉडल है इकोनॉमी, लेकिन राहुल गांधी ने कहा गुजरात मॉडल जो है वो चोरी का मॉडल है। अमित शाह पे सवाल उठाए, प्रधानमंत्री पे सवाल उठाए, इलेक्शन कमीशन पे सवाल उठाए और गुजरात मॉडल के ऊपर इस तरह से कहा कि ये चोरी का मॉडल है। क्या कहें? 10 साल पहले 2017 में गुजरात में एक टैगलाइन चली थी जो लोगों ने बनाई थी कि विकास गांडो थयो छे। अब तभी पर उसी वक्त जो गुजरात का जो मॉडल है वो सबके सामने आया था। बहरहाल आज जो विकास का भारत का हो, गुजरात का हो या महाराष्ट्र का हो, डिंडोरा पीटने वाले मैं समूह से ये कहना चाहूँगा कि जो अंतर्राष्ट्रीय जो मापदंड है, जिसमें ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स है, जिसमें हंगर इंडेक्स है, जिसमें ड्रॉप आउट रेट है, जिसमें हैप्पीनेस इंडेक्स है, इन तमाम इंडेक्स पे कितना बढ़ोतरी हुई है ये एक बार लेके बैठे। या इन सब पैमाने पे हम नीचे जा रहे हैं और विकास का डिंडोरा पीट रहे हैं और उसमें गुजरात जो है वो सबसे अव्वल है। तो ये सवाल उठाया गया कि जो उपराष्ट्रपति का चुनाव है वो थोपा गया है, जबरदस्ती कराया गया है, किस तरह से? थोपने की पहले तो उपराष्ट्रपति पद के चुनाव से पहला सवाल ये आता है कि जो भूतपूर्व जिन्होंने रिजाइन दिया उन्होंने क्यों दिया और वो कहां पर है। ये जो चीज है वहां से इस चर्चा को शुरू होना चाहिए। ये आपने जो पूछा है अंत का प्रश्न है, मगर आज धनखड़ जी कहां पर है, उनकी हालत कैसी है, उनकी तबीयत तो ठीक है ना, वो बात क्यों नहीं कर रहे हैं, उन्होंने अपने आप को बंद क्यों करके रखा है, ये सवाल जो है ज्यादा अहमियत रखते हैं और इस सवाल का जवाब सरकार ने देना चाहिए। सर, पीएम मोदी आज जापान रवाना हो रहे हैं, शिखर सम्मेलन में शामिल होंगे। पीएम के इस दौरे से आपको कितनी उम्मीदें हैं? नहीं, उनको जाते हुए मैं बधाई देना चाहूंगा और उनको सायनारा बोलते हुए मैं इतना ही कहूंगा कि सायनारा सायनारा, मगर आपने जो वादा किया था उसका क्या हुआ। सगळ्यात शेवटी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सरकारला काँग्रेस पक्षाच्या वतीनं एवढंच विनम्रतेने आव्हान करायचंय, एवढाच अनुरोध आहे की त्यांनी राजधर्म पाळावा। कुठलंही सरकार लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडून आल्यानंतर आणि कारभार बघत असताना त्याचं आद्य कर्तव्य असतं, त्याचा धर्म असतो राजधर्म सांभाळण्याचा। आणि राजधर्म काय आहे तर राजधर्म दिलेले आश्वासनं, दिलेले वचनं पूर्ण करा, हा एक राजधर्म आहे। सर्वांना सोबत ठेवा, हा एक राजधर्म आहे। सामाजिक न्यायाची भूमिका ठेवा, हा राजधर्म आहे। आणि या राजधर्माचं पालन सरकार करत नाही हे वारंवार लक्षात आलेलं आहे। मात्र आता तरी आपण राजधर्माचं पालन करावं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगानं आपण ताबडतोबीनं घोषणा करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।